नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या धकाधकीच्या जगात माणूस सगळ्यात जास्त हरवत चालला आहे. तो म्हणजे संयम. प्रत्येकाला सगळं लगेच हवं आहे. यश लगेच, उत्तर लगेच, बदल लगेच आणि देवाची कृपाही लगेच पाहिजे. पण जेव्हा अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नाही तेव्हा मन अस्थिर होतं. श्रद्धा डळमळीत होते आणि आपण मनातच देवाला प्रश्न विचारू लागतो. स्वामी, मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतो, तरी तू माझी परीक्षा का घेतोस? अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला अतिशय शांतपणे ठाम शब्दात एकच सांगतात: संयम ठेव आणि वाट पाहायला शिक. श्री स्वामी समर्थ सांगतात की संयम म्हणजे दुर्बलता नाही, तर आत्म्याची खरी ताकद आहे. जो माणूस परिस्थितीशी लढण्याऐवजी तिला समजून घेतो, तोच योग्य निर्णय घेऊ शकतो. घाई, चिडचिड, राग आणि असह्य अपेक्षा या सगळ्या गोष्टी आपल्यालाच दुखवतात. म्हणून स्वामी म्हणतात, घाईने घेतलेला हा निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप होऊ शकतो. संयम ठेवल्यावर मन स्थिर राहतं आणि स्थिर मनातच स्वामींचा आवाज ऐकू येतो. वाट पाहणं ही प्रत्येकासाठी सोपी गोष्ट नसते, पण स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की वाट पाहणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नव्हे, तर वाट पाहणं म्हणजे स्वतःला घडवणं, स्वतःच्या कर्मात सुधारणा करणं आणि मनाला शुद्ध करणं. जेव्हा आपण वाट बघतो तेव्हा आपली सहनशीलता वाढते, विचार स्पष्ट होतात आणि आपल्याला मिळणाऱ्या कृपेसाठी आपण पात्र बनतो. अनेक वेळा स्वामी आपल्याला थांबवतात, कारण आपल्याला मिळणारं आपण सांभाळू शकू की नाही हे ते आधी बघतात. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न कायम असतो: स्वामींची कृपा लगेच का होत नाही बरं? तर याचं उत्तर स्वामी फार खोल देतात. ते म्हणतात, मी देतो तेव्हा वेळ बघत नाही, पण योग्य वेळ नक्कीच बघतो. वेळेआधी मिळालेली गोष्ट कधी कधी आपल्यासाठी शाप ठरू शकते. म्हणून स्वामी कृपा उशिरा वाटते, पण ती नेहमी अचूक क्षणीच होते. त्या क्षणाला आपण तयार असतो आणि तेव्हाच ती कृपा आयुष्य बदलते. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे एखाद्या रात्रीत घडणारा चमत्कार नाही, ती हळूहळू अनुभवायला मिळते. आधी मन शांत होतं, मग विचार बदलतात, नंतर वागणूकही बदलते आणि शेवटी परिस्थिती बदलते. अनेक वेळा आपल्याला वाटतं की काहीच बदलत नाहीये, पण आतून बदल सुरू झालेला असतो. हाच बदल म्हणजे स्वामी कृपेचं पहिलं पाऊल आहे. संयम नसेल तर श्रद्धा टिकत नाही आणि श्रद्धा नसेल तर कृपा दिसत नाही. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, श्रद्धा ठेव पण संयमही ठेव. संकटाच्या काळात शांत राहणं हीच खरी भक्ती आहे. जो माणूस अडचणीतही देवावर विश्वास ठेवतो, तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो. स्वामी अशाच भक्ताला घडवतात. स्वामी समर्थांचा उपदेश फार साधा आहे, पण तो आयुष्यभर मार्गदर्शन करणारा आहे. ते सांगतात, कर्म सोडू नकोस, तक्रार करू नको आणि तुलना करणं थांबव. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. जे दुसऱ्याला मिळालं ते आपल्याला त्याच वेळी मिळेल असं नाही, पण जे आपल्यासाठी ठरलेलं आहे ते कुणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. योग्य वेळ आली की ते आपोआप आपल्यापर्यंत पोहोचतं. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की अडचणी आल्या तरी मन कडू करू नका, कारण कडूपणा कृपेला थांबवतो. शांती, मन, नम्र वागणूक आणि स्वच्छ विचार याच गोष्टी स्वामींना प्रिय आहेत. जेव्हा आपण स्वतः बदलायला सुरुवात करतो तेव्हाच स्वामी कृपा कार्यरत होते. आजचा स्वामी संदेश खूप स्पष्ट आहे. जर तुमच्या आयुष्यात गोष्टी थांबलेल्या वाटत असतील तर निराश होऊ नका. समजा स्वामी तुम्हाला घडवत आहेत. ही वाट पाहण्याची वेळ वाया जात नाही, ती तुम्हाला मजबूत करते. शांत रहा, मन स्थिर ठेवा आणि रोज मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. शेवटी एकच सांगेन, संयम ठेवणारा भक्त कधीच रिकामा जात नाही.
स्वामी उशीर देतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.